हॅलो स्टुडंट, वेलकम टू अवर चॅनल स्वामी केमिस्ट्री क्लासेस. तर आज आपण बघणार आहे रिॲक्शन ऑफ अमाइन्सच्या रिॲक्शन बघणार आहोत. तर फर्स्ट वन रिॲक्शन आहे अल्कायलेशन ऑफ अमाइन, सेकंड आहे असायलेशन ऑफ अमाइन. आता ह्या दोनमध्ये काय फरक आहे ते बघणार आहोत. तर फर्स्ट वन इज अल्कायलेशन ऑफ अमाइनचं अल्कायलेशन जर बघितलं आपण तर त्यात आपण आधी घेतला प्रायमरी अमाइन घेतला, त्यात अल्काइल हॅलाइड टाकला, सेकंडरी अमाइन फॉर्म झाला, त्यात परत अल्काइल हॅलाइड टाकला तर टर्शरी अमाइन फॉर्म झाला आहे. आणि ही जी रिॲक्शन आहे ती अल्काइल आयोडाईडची फास्टर होते अल्काइल ब्रोमाइडपेक्षा, आणि अल्काइल ब्रोमाइडची फास्टर होते अल्काइल क्लोराईडपेक्षा. हा मेन पॉईंट आहे. म्हणजे याची जी ऑर्डर आहे, डिक्रीजिंग ऑर्डर कशी आहे? आर आय इज मोर रिॲक्टिव्ह दॅन RBr is more reactive than RCl. The next point, acylation of amine. आता अमाइनचं असायलेशन बघितलं आपण तर RNH2 म्हणजेच प्रायमरी अमाइन घेतला, त्याचं कन्वर्जन झालं RNHCOR म्हणजेच अमाइडमध्ये. ओके, दॅट इज धिस रिॲक्शन अचीव्ह द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑन द NH2 ग्रुप बाय असाइल ग्रुप. मग काय फॉर्म करतो या ठिकाणी? ह्या ठिकाणी फॉर्म होतं आहे दॅट इज नथिंग बट अमाइड. ओके, मग C2H5NH2 प्लस असाइल क्लोराईड घेतला. असाइल क्लोराईड रिॲक्ट केल्यानंतर C2H5NH COCH3 हे फॉर्म होतं आहे. आता जनरली असायलेशन कॅन बी कॅरीड आउट बाय 4 कॅरेक्टरिस्टिक रिएजंट. पहिला या असाइल क्लोराईड आहे, ॲसिड अनहायड्राइड आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, कार्बोक्सिलिक इस्टर आहे. जर ह्या 4 रिॲक्शन बघितल्या तर चारही रिॲक्शनचा प्रोडक्ट सेम होतोय, फक्त बाय प्रोडक्ट वेगळा आहे. बघा, इथाईल अमाइन घेतला, त्यात इथेनॉइल क्लोराईड घेतला, त्याचं फॉर्म झालं C2H5NH COCH3 + HCl. परत C2H5NH2 घेतला, CH3CO2O म्हणजेच ॲसिड अनहायड्राइड घेतला आहे, त्याचंही प्रोडक्ट C2H5NH COCH3 फॉर्म झालं आहे, प्लस CH3COH घेतला, COCH3 फॉर्म झाले. अशाच 2 रिॲक्शन आहेत, सिम्पल रिॲक्शन आहेत, फक्त काय फॉर्म होईल? अमाइड फॉर्म होईल. ओके, NHCO बॉन्ड फॉर्म होईल. द नेक्स्ट रिॲक्शन ऑफ अमाइन्स विथ नायट्रस ॲसिड. आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे नायट्रस ॲसिड म्हणजे काय? तर HNO2. ओके, मग अमाइन्स रिॲक्ट विथ नायट्रस ॲसिड ॲज प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. मग प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन घेतला, त्याने रिॲक्शन केली नायट्रोजनसोबत, बरोबर, आणि इथाइल अमाइन रिप्लेसमेंट ऑफ NH2 बाय OH. NH2 रिप्लेस झाला OH ने आणि फॉर्म झालं आहे अल्कोहोल प्लस नायट्रोजन प्लस वॉटर. म्हणजे सगळ्यात सोपं त्यांनी रिप्लेस काय केलं आहे तर डायरेक्ट नायट्रोजन बाहेर काढलं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस इथाइल अमाइन घेतला त्यात नायट्रस ॲसिड टाकला तर तिथे अल्कोहोल फॉर्म झालं आहे आणि नंतर त्यातून नायट्रोजन आणि वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. अजून एक रिॲक्शन आहे की आपण जर नायट्रस ॲसिड प्लस HCl घेतला तर त्या ठिकाणी बेन्झिन डायझोनियम क्लोराईड फॉर्म होतं आहे, C6H5N ट्रिपल बॉन्ड N HCl + 2H2O, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. सेकंडरी अमाइन्सची रिॲक्शन आहे बोथ ॲलिफॅटिक आणि अरोमॅटिक रिॲक्शन. नायट्रस ॲसिड टू गिव्ज नायट्रोझो कंपाऊंड विच आर येलो ऑइल्स. आता नायट्रोझो कंपाऊंड फॉर्म होतं आहे. सेकंडरी अमाइन्सने जर रिॲक्ट केलं तर नायट्रोझो कंपाऊंड फॉर्म होतं आहे. कोणासोबत रिॲक्ट केल्यानंतर? नायट्रस ॲसिडसोबत. फर्स्ट वन थिंग, आपण जर प्रायमरी अमाइनची रिॲक्शन केली नायट्रस ॲसिडसोबत फक्त तर अल्कोहोल फॉर्म होतं आहे, आणि सेकंडरी अमाइनची रिॲक्शन केली नायट्रस ॲसिडसोबत तर नायट्रोझॅमाइन फॉर्म होतं आहे. आणि थर्ड थिंग इज, जर आपण प्रायमरी अमाइन घेतला आणि प्रायमरी अमाइनमध्ये आपण जर तो प्रायमरी अमाइन असेल, एखादा ॲनिलिन असेल, त्याची रिॲक्शन केली आपण नायट्रस ॲसिडसोबत प्लस HCl सोबत तर बेन्झिन डायझोनियम क्लोराईड फॉर्म होतं आहे, बरोबर. The next tertiary amines react with nitrous acid, substituted ammonium nitrates फॉर्म होते. ओके, सिंपल रिॲक्शन आहे, जस्ट रिवाइज करूया परत एकदा.
रिॲक्शन ऑफ अमाइन्स विथ नायट्रस ॲसिड. फर्स्ट रिॲक्शन आहे नायट्रस ॲसिडची रिॲक्शन झाल्यानंतर काय फॉर्म होतं आहे, त्या ठिकाणी अल्कोहोल फॉर्म होतं आहे प्रायमरी अमाइनपासून, आणि सेकंडरी अमाइनपासून नायट्रोझॅमाइन फॉर्म होतं आहे. आणि जर आराईल अमाइन घेतला दॅट इज ॲनिलिन जर घेतला तर त्या ॲनिलिनचं काय फॉर्म होणार आहे, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड फॉर्म होणार आहे. द नेक्स्ट रिॲक्शन विथ ऑफ अमाइन्स विथ क्लोरोफॉर्म. आता क्लोरोफॉर्मसोबत रिॲक्शन केली तर काय होते बघा, त्यात पण कार्बायलामाइन आयसोसायनो कंपाऊंड म्हणजे कार्बायलामाइन फॉर्म होते. म्हणजे रिॲक्शन कशी बघा, RNH2 प्लस CHCl3 प्लस 3KOH gives RNC प्लस 3KCl प्लस 3H2O. That is phenyl amine forms isocyanobenzene. C6H5NC is formed. ॲरोमॅटिक अमाइन्स. आता ॲरोमॅटिक अमाइन्स जर बघितले आपण, ॲरोमॅटिक अमाइन्स आता यूजेस ऑफ अमाइन्स वगैरे दिलेलं आहे, म्हणजे चॅप्टर डायरेक्ट क्लोज होतो आहे. एवढं झाल्यानंतर बघूयात रिॲक्शन ऑफ क्लोरोफॉर्म झाली. काय रिॲक्शन क्लोरोफॉर्म आहे, प्रायमरी अमाइन घेतला, क्लोरोफॉर्म घेतला, त्याचा फॉर्म्युला आहे CHCl3 प्लस पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतला तर आयसोसायनो बेन्झीन फॉर्म होते. म्हणजे आयसोसायनो कंपाऊंड फॉर्म होते, बेन्झीन नाही, आयसोसायनो कंपाऊंड फॉर्म होते. आणि त्याच ठिकाणी आरच्या जागी जर फिनाईल रिंग असेल तर त्यावेळेस आयसोसायनो बेन्झीन फॉर्म होईल. आता ॲरोमॅटिक अमाइन्स जर बघितलं आपण, रिॲक्शन ॲरोमॅटिक अमाइन्सची, त्याची पण रिॲक्शन एक, त्याची रिॲक्शन अशी आहे की त्या ठिकाणी ब्रोमिनेशन केलं तर त्या ठिकाणी 2,4,6 ट्रायब्रोमोफिनाइल अमाइन आणि HBr फॉर्म. युजेस ऑफ अमाइन्स जर बघितले तर अमाइन्स आर यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेनी फार्मास्युटिकल्स. म्हणजे वेगवेगळ्या ड्रग्ससाठी, अँटी मलेरियल ड्रग असेल, मॅपॅक्राईन असेल, यांच्या ड्रग्ससाठी ते मॅन्युफॅक्चरिंगसाठी वापरलं जातं. नेक्स्ट गोष्ट म्हणजे ॲझोडाईच्या प्रिपरेशनसाठी सुद्धा प्रायमरी अमाइन वापरलं जातं. नेक्स्ट आहे प्लास्टिक्स आहेत, समजा प्लास्टिकच्या प्रिपरेशनसाठी अमाइन्स वापरलं जातं. आणि आयसोसायनेट जे आहेत, पॉलियुरेथिक प्लास्टिक्स जे लॉंग टर्म टिकतात, त्यांच्यासाठी पण काय अमाइन्स वापरले जातात. आता अमाइन्स हा जनरली इनहिबिटर पण आहे, प्रिव्हेंट करतो डिटोरिएशन ऑफ रबर थ्रू ऑक्सिडेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. ओके, तर जस्ट रिवाइज करू 2-3 पॉईंट फक्त. फर्स्ट पॉईंट इज अल्कायलेशन ऑफ अमाइन. अल्कायलेशन ऑफ अमाइन म्हणजे सगळ्यात सोपं एक्झाम्पल काय असेल, RNH2 RI RRNH आणि RI प्लस देन RRRN. म्हणजेच काय, RRR नाही तर काय म्हणता येईल त्याला आपण टर्शरी अमाइन. सगळ्यात सिम्पली आधी प्रायमरी अमाइनची रिॲक्शन केली अल्काइल हायड्राइडसोबत, सेकंडरी अमाइन फॉर्म झाला. सेकंडरी अमाइनची रिॲक्शन केली वापस अल्काइल हायड्राइडसोबत तर टर्शरी अमाइन फॉर्म झाला. आणि ह्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर RI इज फास्टर दॅन RBr दॅन RCl. ही एक लक्षात ठेवायची महत्त्वाची गोष्ट आहे. आसायलेशन रिॲक्शन बघितली, त्या आसायलेशन रिॲक्शनमध्ये 4 रिॲक्शन आहेत, एक अल्साइल क्लोराईडची, एक ॲसिड अनहायड्राईडची, एक कार्बोक्सिलिक ॲसिडची, एक कार्बोक्सिलेट इस्टरची. तर ह्या 3-4ही रिॲक्शनमध्ये काय फॉर्म होत आहे, C2H5NH COCH3, ज्यावेळेस आपण इथॅलामाइनसोबत रिॲक्शन केली. द नेक्स्ट रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड, हे पण महत्त्वाचं आहे. जर प्रायमरी अमाइन घेतला आणि त्यासोबत नायट्रस ॲसिडची रिॲक्शन केली तर त्यावेळेस फॉर्म होतं आहे अल्कोहोल. आणि जर आपण फिनाईल अमाइन घेतला किंवा आपण ॲनिलिन घेतला, त्याची रिॲक्शन केली नायट्रस ॲसिड आणि HCl सोबत तर बेन्झीन डायझोनियम क्लोराईड फॉर्म होतं आहे. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. द नेक्स्ट R2NHची रिॲक्शन घेतली. R2NH म्हणजे काय, सेकंडरी अमाइन, त्याची रिॲक्शन घेतली HONO सोबत, म्हणजेच काय नायट्रिक ॲसिडसोबत, तर नायट्रोझॅमाइन फॉर्म होते. आणि देन नेक्स्ट टर्शरी अमाइन घेतला तर त्यापासून काय होते, फॉर्म अमोनियम नायट्रेट्स फॉर्म होते. रिॲक्शन ऑफ अमाइन्स विथ क्लोरोफॉर्म रिॲक्शन केली, क्लोरोफॉर्मचं फॉर्म्युला काय आहे, CHCl3 क्लोरोफॉर्म. जर प्रायमरी अमाइन रिॲक्ट केला क्लोरोफॉर्मसोबत तर 3KOH फॉर्म झाले आणि याचं काय फॉर्म झाले पुढे, आयसोसायनो कंपाऊंड फॉर्म झालं आहे. फिनाइल अमाइन फॉर्म आयसोसायनो बेन्झीन C6H5NC. ओके, देन ॲरोमॅटिक अमाइन्स मला माहितीच आहे, त्याची रिॲक्शन केली Br2 सोबत तर काय होईल, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इकडे 2 ऑर्थोला आणि 1 पॅरा पोझिशनला अमाइन्स आपलं Br अटॅच होईल आणि ते फॉर्म करेल 2,4,6 ट्रायब्रोमोफिनाइल अमाइन. ओके, द नेक्स्ट
थांबूया तिथं. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट नवीन चॅप्टर स्टार्ट करूयात, किंवा फिजिकलचा चॅप्टर असेल तो घेऊयात. त्यामुळे आतापर्यंत इथंच थांबतो. धन्यवाद.